बघा, राकेशचे वय कमलेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व रतिरामच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. कमलेशचे वय 10 वर्ष असल्यास राकेशचे वय किती? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. इथं राकेश त्यानंतर कमलेश आणि रतिराम यांची नावं लक्ष द्या. राकेशचं वय कमलेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी. उदाहरणार्थ कमलेशचं वय x दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी म्हणजे x ची दुप्पट 2x, 5 वर्षांनी कमी म्हणून -5. लक्ष द्या. गणित म्हणते की कमलेशचं वय 10 वर्ष, याचा अर्थ असा की या x ची किंमत 10 या समीकरणात मांडा. 2 गुणिला 10 आणि -5 अर्थात 20 - 5 किती होऊ? 15 वर्ष हे राकेशचं वय. उत्तर मिळालं, प्रश्न संपला. पण एखाद्या वेळेस आपल्याला जर का रतिरामचं वय विचारलं असतं तर रतिरामच्या वयाविषयीचं वर्णन इथं असं की राकेशचं वय रतिरामच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त. राकेशच्या वयाच्या वर्णनात रतिरामच्या वयाचं वर्णन आलेलं आहे. राकेशचं वय रतिरामच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त. या राकेशचं हे 15 वर्ष वय रतिरामच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त. मग रतिरामचं वय किती हो सर? काढून दाखवा. लेकरांनो, अशी कोणती संख्या आहे जिच्या 1/3 मध्ये 8 मिळवल्यानंतर उत्तर 15 येते? अशा पद्धतीचं हे समीकरण बनवा. x आणि 1 यांचा गुणाकार x छेदस्थानी 3 अधिक 8 बराबर 15. आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुणा. 3 8 24. त्यामध्ये हा x अंश मिळवा. छेदस्थानी छेद जसाच्या तसा. आता x अधिक 24 एकटे करा. 15 कडे जाताना 3 गुणिला स्वरूपात x अधिक 24 बराबर हा गुणाकार 15 × 3 = 45. आता x ला एकटं करू. 45 कडे जाताना 24 वजा आणि x बराबर 21 वर्ष हे असेल या रतिरामचं वय. 21 वर्ष. लक्ष द्या. रतिरामचं वय किती सर? 21 वर्ष. आता 21 चे 1/3 किती? तर 7. या 7 मध्ये 8 मिळवा. उत्तर 15 वर्ष हे राकेशचं काय हो? वय. या राकेशचं वय 15 वर्ष येताना दिसते. पडताळा योग्य ठरतो. प्रश्नामध्ये राकेशचं वय किती ऐवजी रतिरामचं वय किती असा प्रश्न हवा होता. राकेशचं वय 15 वर्ष. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.